The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista presents Candid Podcast Super 11 अनकट म्हणजेच अनएडिटेड सुपर 11 फर्स्ट सिरीजच्या या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आज माजी शिक्षण सहसंचालक श्री नितीनजी उपासनी यांच्यासोबत आहेत आजचे आपले मान्यवर अतिथी, अंबड इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री ललितजी बुब. नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील त्यांचं नेतृत्व शहराच्या आर्थिक गतीमध्ये महत्वाची भूमिका बजावते. चला तर या एपिसोडमध्ये शहराची समृद्धी, सुबत्ता आणि गतिशीलता वाढवणाऱ्या या क्षेत्रातील विविध पैलूंकडे नव्याने बघूया. नमस्कार, नितीन उपासनी पुन्हा भेटायला आलोय. पूजा प्रसूनच्या व्हॉइस विस्टा या पॉडकास्ट मध्ये नाशिकच्या विकासावरती आणि नाशिकच्या डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने बोलताना आपण नाशकातल्या थोर लोकांना भेटलो, वेगवेगळ्या पर्सनॅलिटीजला भेटलो, त्यांच्या कन्सेप्ट ऐकल्या, वेगवेगळ्या सेक्टर मधले जे मास्टर्स होते त्यांच्याशी बोलताना एक महत्वाचा ऍस्पेक्ट होता जो तुमच्याकडनं शेअर झाला, इंडस्ट्री. खरं म्हणजे माननीय पंतप्रधानांनी ज्या काळामध्ये स्किल डेव्हलपमेंट वरती प्रेशराईज केलं, त्याच्यावरती सुरुवात केली आणि छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज पासून तर विद्यार्थ्यांचं स्किल वाढावं आणि मग त्याच्यातनं स्टार्टअप व्हावे, अशा माध्यमातून जेव्हा पंतप्रधानांनी अपेक्षा व्यक्त केली तेव्हा भारतातल्या इंडस्ट्री सेक्टरमध्ये एक मोठा असा प्रगतीचा आलेख निर्माण झाला जो आता उंचावतोय. आणि मग अशा इंडस्ट्रीला प्रतिनिधित्व करताना, अशा इंडस्ट्रीचं नेमकं ह्या डेव्हलपमेंट मधलं असलेलं स्थान, त्या सेक्टरचं त्याचं इम्पॉर्टन्स, ह्यावरती चर्चा करताना तुम्हाला आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की मग या इंडस्ट्रीला नेमक्या अडचणी काय आहेत किंवा इंडस्ट्री नेमक्या याचा रोल काय आहे आणि इंडस्ट्रीज मधून आपल्याला नेमक्या शहराचा, पर्यायाने राज्याचा आणि पर्यायाने देशाचा विकास कसा साध्य करता येईल. मला असं वाटतं की ही शंका तुम्हाला होती, मला पण होती आणि म्हणून यावरती बोलताना आपण नाशिक मधल्या आयमा, जी इंडस्ट्रियल या ठिकाणची एक मोठी संघटना आहे, मोठं एक कर्तृत्वान असलेला उपक्रम आहे, या आयमाचं तरुण व्यक्तिमत्व जे यंग छाप आहे, जे या देशाच्या येणाऱ्या युवा शक्तीचं प्रेझेंटेशन करतायत आणि अशा आयमाला पण आपण याच्यात सहभागी करावं, त्यांच्या प्रेसिडेंटला पण आपण याच्यात घ्यावं, असं आपल्याकडनं आलेल्या सूचनेनुसार आज आपण सीझन पहिला याच्यातला मास्टर स्ट्रोक करतोय. विशेष म्हणजे या मास्टर स्ट्रोकला म्हणजे पहिल्या आपल्या सीझनच्या लास्ट एपिसोडला आपण देशाचं जे प्रतिनिधित्व करणारे युवा वर्ग आहेत त्यांना आपण याच्यात समाविष्ट करतोय. आणि मग यामध्ये हे कोण आहेत? मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना माहित असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे श्री ललित बुब. आजोबांकडून, त्यांच्या वडिलांकडून त्यांच्यापर्यंत आलेला सांस्कृतिक, त्यांच्यापर्यंत आलेला शैक्षणिक आणि त्यांच्यापर्यंत आलेला सामाजिक वारसा जपणं हे त्यांनी ध्येय ठेवलेलं आहे. वडिलांनी शैक्षणिक कामामध्ये, शैक्षणिक उपक्रमांमध्ये केलेलं योगदान लक्षात घेता यांनी पण आपण कुठेतरी सामाजिक देणं लागतोय, समाजाचं लागतोय, शहरातल्या दीनदुबळ्यांचं लागतोय, शहरातल्या विकलांगांचं आपण काही देणं लागतोय. या माध्यमातून ही युवा शक्ती, हा युवा वर्ग काहीतरी वेगळं काम करण्याच्या उत्साहाने झपाटलेला होता. त्याच्यात श्री ललित बुब यांनी मग रोटरी असू देत, रोट्रॅक्ट असू देत, यामध्ये स्वतःला झोकून दिलं, स्वतःला वाहून घेतलं आणि मग समाजातल्या ज्या घटकांना जी काही गरज होती त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. 1997-98 मध्ये मेक्सिको मध्ये रोटरीच्या माध्यमातून 1 वर्ष भारताचं अँबॅसेडर पद त्यांनी त्या ठिकाणी भूषवलं आणि मग तिथले काही चांगल्या कन्सेप्ट घेऊन, तिथले काही चांगले ऍस्पेक्ट घेऊन ते नाशकात परतले. आले ते वेगवेगळ्या क्षेत्रातून काम करण्याच्या उत्साहाने. मारवाडी युवा मंचाचे प्रेसिडेंट असताना त्यांनी विकलांग लोकांसाठी, विकलांग म्हणजे बाल्यावस्थातल्यापासून तर वृद्धावस्थेपर्यंतच्या असलेल्या लोकांना जयपूर फूड नावाची जी कन्सेप्ट होती की ती द्यावी, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करावं, या भावनेने त्यांनी त्या जयपूर फूडची फॅक्टरी नाशकात उभी केली आणि अतिशय अल्प दरात, किंबहुना काही ठिकाणी विनामूल्य वेगवेगळ्या शिबिरांमधून त्यांनी जवळपास 25 शिबिरं आयोजित करून
ज्या ज्या गरजवंतांना त्याची गरज होती या सगळ्या गरजवंतांना जयपूर फूट दिले. ह्या जयपूर फूटचं वैशिष्ट्य म्हणजे हे त्या मूळ फूटपेक्षाही लाईट वेट होते आणि त्यामुळे सगळ्यांनाच कम्फर्टेबल होते. इतक्यावर न थांबता रोटरीच्या माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात ते सहभागी झाले, शहरातल्या विकासामध्ये सहभागी झाले, शहरातल्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी त्याच्यावरती काम केलं आणि मग आता आयमा सारखा एका चांगल्या संस्थेवरती ते प्रेसिडेंट म्हणून काम करताय. म्हणजे या स्वतःच्या पायावर उभं करण्याच्या उपक्रमातून इंडस्ट्रीच्या माध्यमातून युवा वर्गाला स्वतःच्या पायावरती उभं करणं हा दुसरा त्यांनी त्याच्यात कन्सेप्ट ठेवून त्या जोडीला शहराला कुठल्या गोष्टींची गरज आहे, इंडस्ट्रीला कोणत्या गोष्टींची गरज आहे, ह्या सगळ्या गोष्टी मांडताना त्याच्या अडचणी कोणत्या आहेत त्या समजून घेताना त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आज एक युवा शक्ती निश्चितपणे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण आज त्यांच्याशी संवाद साधूया आणि मला असं वाटतं की त्यांच्याकडून आपल्याला या इंडस्ट्रीच्या अडचणी असू देत, इंडस्ट्रीने राबवलेल्या उपक्रम असू देत आणि त्यांच्या फ्युचरमध्ये, कारण शेवटी डेव्हलपमेंट ही इंडस्ट्रीयल बेस पण तेवढीच असते आणि म्हणून त्यांच्याकडून येणाऱ्या काही सूचना, काही भविष्यातले उपक्रम ऐकून घेऊया. मी स्वागत करतो श्री ललित गोवे यांचे. सर या. नमस्कार. नमस्कार. पॉडकास्टच्या माध्यमातून आपले परत एकदा स्वागत. धन्यवाद. खरं म्हणजे तुम्हाला भेटून खूप आनंद झाला याच्यासाठी की आपल्या आजोबा, पंजोबा, वडील आणि या सगळ्या पिढीला एक सांस्कृतिक वारसा आहे, सामाजिक वारसा आहे. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी खूप काम केलं. त्या शैक्षणिक क्षेत्रात काम करताना तुम्ही पण सामाजिक दातृत्वाची जबाबदारी स्वतःवर घेतली आणि स्वतःवर घेऊन खूप छान छान उपक्रम नाशिककरांसाठी आयोजित केले. या सगळ्या याच्यात निश्चितपणे नाशिकमध्ये विकासामध्ये तुमचा सिंहाचा वाटा नक्कीच होणार आहे. आज तुम्ही आयमा सारख्या एका चांगल्या उपक्रमाचे, चांगल्या इंडस्ट्रीयल युनियनच्या याच्यात तुम्ही त्याचे प्रेसिडेंट आहात, तरुण आहात. ह्या माध्यमातून म्हणजे आपण ऍज अ प्रेसिडेंट म्हणून ज्या पद्धतीने निवड झाली तिथून आपल्या नाशिकच्या शहराचं एक विजन, विकासाचं विजन तुम्ही केलं असेल, त्यावरती तुम्ही काय म्हणू शकता? नक्कीच सर. आता आयमा ही एक 40 वर्ष जुनी इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन आहे. त्याच्या आधी निमा होती, निमा आणखीन एक 50 वर्ष जुनी ऑर्गनायझेशन आहे. हे दोन्ही संस्था जे आहे त्यांचा एकच हेतू होता जेव्हा स्थापना झाली की नाशिकला जे उद्योग येत नाही किंवा आलेले आहे, जे येत नाही त्याच्यासाठी प्रयत्न आणि जे आलेले आहे त्यांना येणाऱ्या अडचणी, ओके, ते सगळं कसं रिझॉल्व्ह करायचं त्याचा हा मेन इंटेन्शन होता. आणि हे करताना ऑब्व्हियसली 40 वर्ष आधीचे इश्यूज आणि आत्ताचे जे इश्यूज ते ऑब्व्हियसली काळा अनुषंगाने ते चेंज होत गेले. इयर ऑन इयर वेगळे वेगळे इश्यूज आपल्याला आढळले आणि ते आपण तिथे ऍड्रेस करून त्याला रिझॉल्व्ह पण करायला आपण बघितलं. माझा आफ्टर टेकिंग ऍज अ म्हणजे माझे जे पास्ट प्रेसिडेंट आहे, जे आयमा मध्ये ज्यांनी काम केलं, त्यांचे जे चॅलेंजेस होते ते होते टेलिफोन लाईन, रोड, असे चॅलेंजेस होते. आता आपल्याकडे चॅलेंजेस वेगळे आहेत आणि ते चॅलेंजेस ऍड्रेस करण्यासाठी आपल्याला जे एक जर नाशिकला आपल्याला विकसित किंवा आपल्याला डेव्हलप करायचं आहे तर ऑब्व्हियसली इंडस्ट्री हा खूप मोलाचा रोल त्याच्यामध्ये आहे. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्रिटिकल रोल बिकॉज the bigger industries come, there is more employment, there are more people who are जे म्हणजे परदेशातून किंवा बाहेर दुसऱ्या स्टेट्स मधून किंवा दुसऱ्या शहरातून आपल्या नाशिकला येतात आणि ते येताना काय होतं त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शनच्या याच्यामध्ये बिल्डर्सला बिझनेस मिळतो, आपल्या लोकल यांना बिझनेस मिळतो, इकॉनॉमी जी आपली शहराची आहे ती इव्हॉल्व अँड ग्रोथ होते आणि एक चांगला ते इकोसिस्टम तयार होतो. तो डेफिनेटली इंडस्ट्रीचा रोल म्हणजे आय रिमेंबर आमचे आजोबा आणि श्री पद्मश्री बाबूशेठ राठी इन 1962 जेव्हा आधी HCL झाला बिकॉज ऑफ मिस्टर श्री
यशवंतरावजी चव्हाण जे इथून आपले खासदार होते आणि त्यांच्यामुळे आपल्याला एक भेट मिळाली HL 1962 मध्ये ते इथे झालं. आणि आपण बघितलं की त्याच्यामुळे ओझर आणि तिकडचं टाउनशिप कसा ते प्रचंड वाढला. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट जे आलं दॅट वॉज महिंद्रा अँड महिंद्रा बिकॉज ऑफ बाबूशेठ राठे. आणि त्यांनी काय केलं की त्यांना माहिती होतं की जोपर्यंत इंडस्ट्रियलायझेशन होत नाही तोपर्यंत या शहराला आपल्याला विकास करता येणार नाही. कुठे ना कुठे डेफिनेटली आपण एक आपली जी नाशिक, ऑब्व्हियसली नाशिक इज अ व्हेरी रिच इन कल्चर, रिलिजियस सेंटिमेंट्स. कारण भगवान रामची भूमी आहे बोलतो आपण, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे आपल्याकडे. आणि आपण नेहमीच एक मंदिर आणि एक धार्मिक स्थळ म्हणून आपण ओळखले जायचो. आणि त्याच्यामधून जे सगळेजणच हे की मंत्रभूमी यंत्रभूमी कसं ते ट्रान्सफॉर्मेशन झालं ते ह्या लोकांचं कॉन्ट्रीब्युशन होतं. आणि इंडस्ट्रीचा खूप मोठा वाटा होता त्याच्यामध्ये. वी वर अर्लियर ओनली फोकसिंग ऑन ऍग्रिकल्चर. श्री गायकवाडजी होते ज्यांनी टेबल ग्रेप्स हा त्यांनी शोध केला. आणि टेबल ग्रेप्सला कसं नुसतं भारतात नाही तर एक्सपोर्टचा दर्जा किंवा ते मार्केट कसं मिळावं त्याच्यासाठी किती धावपळ आणि धडपड केली. त्याच्यामुळे वी आर नोन ॲज वन ऑफ द बिगेस्ट ग्रेप्स एक्सपोर्टर आणि इन इंडिया. आणि जर प्रोडक्शन बघितलं तर ते तर सगळ्यांना फिगर्स माहिती आहे. आय डोंट नीड टू टेल दॅट. सो एव्हरी सेक्टर, वेदर इट इज agriculture, whether it is engineering, whether it is various sectors जे आपण म्हणतोय सगळ्यांना एक इंडस्ट्रीने हे दिलंय. हे करताना ऍज अ अध्यक्ष आयमा आमची हीच एक सुरुवातीपासून हे होती की आपल्याला या शहरात आणखी भर कसं टाकता येईल. वी आर दी यंग जनरेशन आणि एवढी टेक्नॉलॉजी झपाट्याने वाढत असताना लघु उद्योग आणि मीडियम यांना दोघांना बरोबर घेऊन त्यांना कसं आणखी स्ट्रॉंग करता येईल विथ वेगळ्या वेगळ्या प्रोग्राम्सने, वेगळ्या वेगळ्या ट्रेनिंग्सने, वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्म्स त्यांना देऊन. जे कारण काय मोठ्या कंपन्यांना डिपार्टमेंट वाईज सगळं काही त्यांना करता येतं, अवेलेबल असतं. हो ते करता येतं. पण एज अ स्मॉल स्केल तोच फायनान्स आहे, तोच HR आहे, तोच सगळं आहे. आणि ते करताना त्यांना ते सगळं अपग्रेडेशन किंवा तो सपोर्ट देणं हा काम आपल्या आयमा ही संस्थेकडून माझा रोल नेहमीच राहतो की त्यांना नवीन ऍडव्हान्सेस किंवा नवीन टेक्नॉलॉजी किंवा त्यांना अप्रोच जे एक हर्डल आहे की मी यांच्याकडे कसं जाऊ, ते हर्डल कसं कमी करता येईल आणि त्यांना डायरेक्ट आपल्या ऑफिसमध्ये आणून त्यांचा संवाद कसा करता येईल. तर तो एक इंटेन्शन माझा ऍज अ प्रेसिडेंट नेहमीच राहतो. म्हणजे तुमचा व्हिजन खूपच छान आहे. म्हणजे मला जे लक्षात आलं की इंडस्ट्रीला तुम्हाला फुल सपोर्ट करायचा आहे, स्मॉल स्केल असू दे, आणखी त्यांच्या ज्या काही आहेत ते चॅलेंजेस स्वीकारायचे. पण नेमक्या जसं तुम्ही म्हटलात की पौराणिक संदर्भ आपल्या शहराला होता, हा पौराणिक संदर्भ घेत आपण आता यंत्र आणि आता भविष्यात तर मग एज्युकेशनल हब होत आहे, फार्मास्युटिकल हब होत आहे, त्याच्यानंतर ऍग्रिकल्चरल हब होत आहे. आपल्याकडे तशी डेव्हलपमेंट मेजर आहे. ह्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असू देत किंवा नेमके तुमची इंडस्ट्रियल ग्रोथ असू दे, निमाकडून आयमाकडे हा जो प्रवास झाला, तुम्ही आयमाचे प्रेसिडेंट झाले, असे मेजर चॅलेंज किंवा मेजर हर्डल्स कोणते आले की ज्याच्यावरती तुम्हाला आता वर्कआउट करायचंय आणि जे आले मग त्याच्यासाठी काही ऍक्शन प्लॅन आहे? तर डेफिनेटली मी जसं तुम्हाला सांगितलं की आमचे जे पास्ट प्रेसिडेंट होते त्यांचे जे चॅलेंजेस होते ते खूप वेगळे होते. आणि आता आपण जेव्हा बघतो आपल्याला वाटतं अरे हे चॅलेंजेस होते का? टेलिफोन लाईन वॉज इट अ चॅलेंज, रोड वॉज इट अ चॅलेंज. आणि आता आपण जे बघतोय देर आर डिफरंट. आता जसं नाशिक शहरामध्ये एक काळ होता फ्रॉम 90s to 2000 मध्ये, त्याच्यामध्ये एक असंच हे होतं की नाशिकला जर तुम्ही गुगल केला नाशिक इंडस्ट्रीज, त्याच्यामध्ये पहिल्या ज्या गुगल घटना द्यायच्या
That was only about how labor unions are disrupting the entire ecosystem of industry in Nasik. आणि हे जेव्हा होत होतं तर लोक घाबरत होते की आपल्याकडे पाणी आहे, ample of water. We have almost 50 dams across जिल्हा. आणि एवढं पाणी असल्यानंतर जे इंडस्ट्रीला लागणारी जागा म्हणजे जागा ample of land also. And we are considered to be a golden triangle between Pune, Bombay and Nasik. And आता we know Bombay majorly not only in India म्हणजे जगात it is known as one of the premium आणि बिलियनर सिटी आता चालली आहे ती. एवढे मिलियनर आणि बिलियनर्स तिथे होत आहे. तर तो शहर सॅच्युरेट झाला. पुण्याला सॅच्युरेशन आला, जी आधी फक्त एक चांगलं ग्रीन बेल्ट होता, तिथे म्हणायचं की रिटायरमेंट होम आहे पुन्हा, पण ते पण कसं एकदम चेंज झालं आणि सॅच्युरेट झाला. तर जेव्हा नाशिक आलं तर नाशिकला चॅलेंज हा होता की अरे इथे जागा आहे, पाणी आहे, पण हे चॅलेंजेस आहे. तो हा जो एक कलंक जो नाशिकला लागला होता तो मिटवण्यासाठी आम्ही खूप कळकळीने खूप मेहनत घेतली, ज्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या जे युनियन्स आहे त्यांना भेटून, त्यांना समजून, त्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करून एक चांगला इमेज परत पेपर मध्ये, कारण जे दिसतं तेच लोक इमॅजिन करून चालतात, पण आपल्याला ते परत कसं इमेज रिप्लेनिश किंवा चांगली करता येईल हा आपल्याला एक चॅलेंज होता. आणि तो चॅलेंज नक्कीच आय एम व्हेरी कॉन्फिडेंट की आता आपण ते चेंज केलेलं आहे, ज्याच्यामध्ये नाव पीपल आर नॉट टॉकिंग अबाउट एनी लेबर अनरेस्ट in Nasik. They are talking only about now how we can come here and what are the opportunities and benefits coming to Nasik. They are not talking about labor union challenges. So हा एक खूप मोठा हर्डल नाशिकला होता जो आम्ही प्रयत्न करून काढलेला. कॉंग्रॅच्युलेशन. कारण हे पण मी ऍज अ सिटीजन म्हणून नाशिक बघितलंय की छोट्या छोट्या गोष्टींमधून होणारी आंदोलनं आणि त्या आंदोलनातनं प्रत्यक्ष कंपनीपेक्षाही कामगाराच्या त्या कुटुंबाची होणारी ससे होत. म्हणजे इंडस्ट्री सफरर होतीच, बट त्याची फॅमिली पण त्याच्यातनं मेजर सफरर. कारण मेंटली यू गेट डिस्टर्ब आणि फॅमिली ऍज अ उद्योजक तो काय विचार करतोय हे सगळं कशासाठी करायचं. जर फॅमिली डिस्टर्ब, स्वतः डिस्टर्ब, तो म्हणतो जाऊ दे आपण एक दुसऱ्या शहरात जाऊ किंवा आउट ऑफ स्टेट जाऊ, काही प्रॉब्लेम नाही, कारण आपल्याला वी वॉन्ट हॅपीनेस इन पीस. दोन पैसे कुठेही कमवणार, कारण तेवढी त्याची कॅपॅसिटी आहे. याच्यामध्ये नुकसान कोणाचं होतंय, शहराचं होतं. डेफिनेटली हा कलम काढण्यासाठी, आणि जसं तुम्ही राईटली सेड की वी आर म्हणजे आय वुड लाईक टू टेल यू दिस दॅट नाशिकचा विकास हे नाशिकच्या लोकांनीच केलेला आहे. There has been no contribution. Yes, there is no godfather. म्हणजे I don't want to take any names over here, but तुम्ही प्रत्येक शहर बघा ज्यांचा विकास झालेला. I will name only 4 cities which are prominently known in Maharashtra, which is Mumbai, due to the historic importance it has already got. Bollywood वगैरे. हा, पुणे, परत because of IT. IT नाही सर, मी म्हणतोय जे गॉडफादर्स होते तिथे. ओके. हा, जे तिथे तीन जे नावं जे राजकीय शक्ती होती, मानसिक शक्ती होती आणि करण्याची प्रबळ इच्छा, त्याला प्रयत्न होते. तिथे युनिव्हर्सिटी होती, तिथे युनिव्हर्सिटी नंतर कॉलेजेस भरभराटीने आले, तिथे पॉलिटिकल विल पॉवर एवढा स्ट्रॉंग होता. सेम इज विथ औरंगाबाद. तिथे तुम्ही जरा बघितलं तर इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ औरंगाबाद इज सो म्हणजे इज व्हेरी, म्हणजे नाशिकला कम्पेअर केलं तर ते लोक म्हणतात की यार तुमच्या शहराला केवढा चांगला इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आणि ही देण आहे आपल्याला आपल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची. दर 12 वर्षात आपल्याला जो कुंभमेळा येतो त्याच्यामध्ये आपल्याला जे इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करण्यासाठी रिंग रोड म्हणा, रोडचे रुंदीकरण म्हणा, किंवा STPs म्हणा, किंवा काही जे ब्युटिफिकेशन म्हणा, ते सगळं आपल्याला त्याच्यामुळे करता येतं. ऑटोमॅटिकली हा आपल्याला भगवान श्री
रामाच्या कृपेने आणि शिवजीच्या कृपेने हे मिळालं आणि ते ऑटोमॅटिक होत आहे. आपल्याला कोणाची इथे शक्ती मिळाली नाही. नागपूर बघा तुम्ही, नागपूरलाही एक विल पॉवर आहे, पॉलिटिकल विल पॉवर आहे. त्याच्यामुळे ते सगळी सिटीज वाढत आहे. आपली जी सिटी आहे ती या नाशिककरांनीच स्वतः केलेली आहे. आणि तुम्ही जर नंबर ऑफ ऑर्गनायझेशन बघा नाशिकमध्ये शहरातल्या, आणि सगळ्यांचा एकच त्याच्यामध्ये इंटेन्शन आहे की नाशिकला कसं चांगलं, सुंदर आणि सुरक्षित आणि प्लस विकसित कसं करता येईल. तुम्ही यू नेम एनी ऑर्गनायझेशन अँड दे ऑल आर ओनली टॉकिंग अबाउट एकच गोष्ट की आपला शहर आणि आपला विकास. असं नाशिक स्वच्छ, नाशिक सुंदर नाशिक अशा. पण याच्यामध्ये एक आपण जर विचार केला ना तर म्हणजे सहज माझ्यासारख्याच्या मनात एक प्रश्न येतो की एखाद्या सिटीची डेव्हलपमेंट जी आहे किंवा जी ग्रोथ आहे, मग ती इकॉनॉमिकली असेल, ती सोशिओलॉजिकली असेल, ही ग्रोथला काही पॅरामीटर्स आहे, काही इंडिकेटर्स आहे. ह्या इंडिकेटर्स वरती मग ती ग्रोथ आपण त्याचं मापन करतो, म्हणजे हे करतो. तर एक्झॅक्टली तुम्हाला असे कोणते इंडिकेटर्स वाटतात की ज्याच्यावरती ही डेव्हलपमेंट अजून प्रोग्रेसिव्हली झाली पाहिजे किंवा त्याच्यात होऊ शकते अजून? तसं आता जसं आपल्याकडे नाशिकमध्ये जवळपास 18 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, MBA चे अराउंड 15 ते 20 कॉलेजेस आपल्याकडे, मुक्त विद्यापीठ, मग हे आरोग्य विद्यापीठ आहे आपल्याकडे. मेडिकल तुम्ही जर बघितलं तर आपल्याकडे बेस्ट ऑफ मेडिकल फॅसिलिटीज अवेलेबल होत आहे. म्हणजे कॅन्सर म्हणा, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स म्हणा, त्याच्यातले ब्रँड्स म्हणा जे भारतभर फेमस आहे, ते सगळे आपल्याकडे नाशिकमध्ये आहे. आणि फॉर नॉर्थ महाराष्ट्र नाशिक इज बिकम अ फोकस पॉइंट, ज्याच्यामध्ये एज्युकेशन, मेडिकल टुरिझम, त्याच्यामध्ये इंडस्ट्रियलायझेशन, प्रोसेसिंग, फूड प्रोसेसिंग हब, आपला येवला जे पैठणी, तर हे क्लस्टर, बेदाना, मनुका, ते हे क्लस्टर. मग हे सगळं असं जर तुम्ही एकत्र केलं तर तुम्ही बघा, वी हॅव इंजिनिअरिंग, वी हॅव इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल्स, वी हॅव फूड प्रोसेसिंग युनिट, वी हॅव अ वाईन. तर फूड प्रोसेसिंग मध्येच वाईन पण आहे. आणि त्याच्यामध्ये हे टेक्सटाईल एक स्पेशलाइज टेक्सटाईल, जसं बनारसी सिल्क, पैठणी स्पेशल थ्रूआउट महाराष्ट्र. आणि असे 5 सेक्टर जर तुम्ही हे बघितले तर दीज आर ऑल बूमिंग इन देअर ओन वे. जर तुम्ही वाईन बघितलं तर म्हणजे ग्रेप्स, ऑब्व्हियसली ग्रेप्स आपण एक तर वी आर ऑल्सो नोन एज द किचन ऑफ इंडिया. फक्त किचन ऑफ महाराष्ट्र नाही, किचन ऑफ इंडिया. आपल्याकडून ऑनियन्स, टोमॅटोज, ग्रेप्स हे मेजर प्रमाणामध्ये एक्सपोर्ट होत आहे आणि सप्लाय होत आहे ऑल ओव्हर इंडिया, आउट ऑफ इंडिया ऑल्सो. आपण हे करताना आपल्याकडे इंडस्ट्रीज आहे जे याला प्रोसेस करते. तर मग आपण केचप म्हणू, जॅम्स म्हणू, सिरप्स म्हणू, ज्युसेस म्हणू, कॉन्सन्ट्रेट्स म्हणू, त्याचा एक आपल्याला वेगळा बघतोय. बेदाणे, त्याचा एक वेगळा आपल्याला एक फूड क्लस्टर आहे. ते सगळे जेव्हा आपण बघतो, हे सगळे इट इज इन इटसेल्फ मार्चिंग टुवर्ड्स. आता आपण नुकतंच एक आपले इंडस्ट्रियल MIDC झोन डिक्लेअर झालेला आहे 150 एकर मध्ये राजूरबावला फॉर IT. ओके, तर IT हा नवीन एक सेक्टर तिथे होईल का? कारण आपल्याकडे एवढं इंजिनिअरिंग बेस आहे, एवढं म्हणजे इन अ वे इट इज अ प्रोडक्शन. बरोबर. दर वर्षी 5-5 हजार मुलं त्या कॉलेजेस मधून बाहेर पडतात. कुठे जात आहे ते? आउट ऑफ नाशिक जात आहे. मग जेव्हा कॉस्ट ऑफ लिव्हिंग इज सो लो, कॉस्ट ऑफ लिव्हिंग सोबत आपल्याकडे HR जो ह्युमन रिसोर्स, जे रॉ मटेरियल आहे फॉर IT ते अवेलेबल आहे, ते आपल्याला रेडीली अवेलेबल होणार आहे. तर दीज आर आय सी दॅट. आणि त्याला लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, तर आपले जे बांधकामचा जो एक क्रेडा आहे, नॅरेडको किंवा BAI, हे सगळे जे मिळून जे करताय की यांनी पण एक ठाम घेतलेलं आहे की या शहराला जर हे येणार तर यांना स्वस्त आणि रिझनेबल जागा फॉर IT कसं करून देणार. आणि त्याच्यामध्ये MIDCचा भर आणि तो एरिया डिफाईन करून त्यांना त्या पर्टिक्युलर, जसं हिंजेवाडी झालं,
जसं इंदोरला एक पार्क झाला, तसं नागपूरला एक पार्क झाला, तसं इथे पण हा एक डेफिनेटली फ्युचर खूप ब्राईट आहे. कारण आपल्याकडे समृद्धी, आपल्याकडे चेन्नई सुरत कॉरिडॉर, आपल्याला आता नवीन जे पालघर आणि तिथे होणारा एक JNPT सारखा पोर्ट, तर तो एक पोर्ट तिथे येणार आहे, विच इज गोइंग टू कनेक्ट फ्रॉम नाशिक जव्हार तिथे कनेक्ट होईल. हा पूर्ण एक चांगला चौकोन तयार होईल. समृद्धी, नाशिक, जव्हार, चेन्नई, आणि हे जेव्हा याच्यात आपण बसतोय तर त्याच्यामुळेच आपल्याला पहिल्या 35 मल्टी युटिलिटी लॉजिस्टिक पार्क मध्ये जे NHAI लॉजिस्टिक्स लेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी डिक्लेअर केलेल्या याच्यामध्ये आपण नाशिकचं नाव आहे, विच इज व्हेरी गुड. आणि याच्यामध्ये काय होईल की ह्या लॉजिस्टिक्स पार्क मध्ये जे ऑलरेडी प्रोक्युरमेंट चालू झाली रिफंडला 350 कोटी असाइन झालेले आहे, ते एकदा लॉजिस्टिक पार्क जेव्हा डेव्हलप होईल, तुमचा दिंडोरीला पण काहीतरी एक डेव्हलप होतोय फूड पार्क. येस, ते फूड पार्क आहे. त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली बिकॉज ऑफ रिलायन्स सारख्या ब्रँडने, ग्लेनमार्क सारख्या ब्रँडने, परत वेगळ्या आणखीन फार्मा कंपनीज त्याला जे सपोर्ट करतील किंवा सप्लाय करतील त्या लोकांनी पण तिथे केलेलं आहे. तर फार्मा, IT आणि लॉजिस्टिक आणि आपण हॅलकॉनला विसरतोय. हॅलकॉन वॉज ऑलरेडी बीन डिक्लेअर्ड आणि इट इज वन ऑफ दी थर्ड लॉजिस्टिक हब फॉर एव्हिएशन विच इज बीन डिक्लेअर्ड इन नाशिक. कारण आपल्याकडे जागा आहे HMने दिलेली, त्याच्यामध्ये ऑलरेडी हॅलकॉननी अप्रूव्ह केलेलं हे आहे की नाईट लँडिंग आहे, त्याच्यामध्ये लॉजिस्टिक पार्क, त्याचे तुमचे फेडेक्स म्हणा, UPS म्हणा किंवा DHL आणि ब्लू डार्ट म्हणा, हे सगळे त्याच्यामध्ये येणार आहे. ते कुठेतरी अडकलेलं आहे, ते आम्ही प्रश्न ते कसे रिझॉल्व्ह करायचे ते आम्ही HL बरोबर आणि या कंपनीज बरोबर मीटिंग्स घेऊन आम्ही ते करतोय. आत्ताच नुकतं आय बी व्हेरी हॅपी अँड प्राऊड टू से की नोव्हेंबर महिन्यामध्ये इंडिगोचे जे फाउंडर होते मिस्टर भाटिया, त्यांची वाईफ मिसेस भाटिया आणि द CEO मिस्टर पीटर, ते आले होते नाशिकला आणि CSR ऍक्टिव्हिटी ते करत होते महाराष्ट्रामध्ये. त्यांनी संगमनेर जवळ काय गाव दत्तक घेतलं, त्याच्यानंतर नाशिकला आले अँड वी वॉन्टेड टू शो देम दी हेरिटेज ऑफ नाशिक. आणि तेव्हा एक आपल्याकडे खूप सुंदर एक म्हणजे गंगा घाट राम मंदिर, काळाराम मंदिर, तिथून एक हेरिटेज वॉक असे कल्पना आहे जी खूप छान आहे. आणि आय थिंक ऑल द नाशिकाइट्स should definitely take the initiative आणि आपल्या स्कूलचे सगळे प्रिन्सिपल यांनी सगळ्यांनी हे एक उपक्रम घ्यायलाच पाहिजे. बिकॉज आजच्या जनरेशनला आपल्या नाशिकचा इतिहास, ते भले भगवान श्री राम असो, पेशवाज असो किंवा या शहराला आलेलं जे सांस्कृतिक जे वारसा कुठून आला, कुसुमाग्रज म्हणा, ते पूर्ण ते ह्या हेरिटेज वॉक मध्ये कळतं. आणि इट इज सो ब्रिलियंट. म्हणजे मी स्वतः त्या दिवशी एवढं वर्ष नाशिकमध्ये राहून मला माहित नव्हतं आणि त्या दिवशी मी जेव्हा याच्या बरोबर फिरलो तर आम्हाला कळालं आणि वी वर ऑल्सो सो हॅपी अँड प्राऊड. आणि आम्हाला गर्व होत होता की नाशिकला थोडा रिच कल्चर आणि हे मिळालेलं आहे. आणि आपण सगळ्याच बाजूने किती लकी आहोत की आपल्याकडे सगळं आहे, पण एक थोडस कुठेतरी जे ते पाहिजे, ते आपण ते काम आपलं आहे. या ऑर्गनायझेशन या संघटनाचं आहे ज्यांनी हे करून आपल्या नाशिकला आहे. कमिंग बॅक टू युअर पॉइंट की तुम्ही जे म्हणताय की आम्ही जेव्हा हे मिस्टर पीटरला भेटलो नोव्हेंबर मध्ये दिवाळी नंतर, त्यांना आम्ही सगळे दाखवल्यानंतर आम्ही विचारलं की सर वाय नाशिक इज नॉट गेटिंग व्हॉट इट डिझर्व्स. तुम्ही उडान स्कीम मध्ये नाशिकला दिल्लीची फ्लाईट दिली, अहमदाबादची फ्लाईट दिली, तुम्ही ते ट्रायल मध्ये हैदराबाद दिली, सगळे फ्लाईट्स 80% आम्ही पर्सनली त्याला मॉनिटर करत होतो. आमच्याकडे कसं आहे, आयमामध्ये एक 18 कमिट्या आहेत आणि 18 कमिट्यामध्ये एक कमिटी आहे एव्हिएशन आणि न्यू इंडस्ट्री इंटरॅक्शन आणि डेव्हलपमेंट.
त्याच्यामध्ये कोणी नवीन कंपनी यायची असेल तर आपल्या त्यांना रेड कार्पेट देऊन त्यांना हँड होल्डिंग करून, त्यांना गरज नाहीये, ते खूप मोठे आहे, बट ऍज अ मीडिएटर बिटवीन द ब्युरोक्रेट्स, दॅट इज कलेक्टर ऑफिस, NMC, MIDC आणि त्या कंपनीमध्ये, कारण त्याला सर्टन काय असतं ते बिहाइंड द कर्टन्स काम करावं लागतं आणि ते त्यांना पुढे येता येत नाही आणि यांनाही कुठेतरी अडचणी येतात, थोडाफार इगोचा इश्यू असेल एक्झॅक्टली. आम्ही त्या कमिटी मार्फत करतो. तसंच एव्हिएशन कमिटीमध्ये त्यांना आम्ही सांगितलं की जेव्हा तुमचे 80% फ्लाइट्स बुक्ड होत होते आणि युअर फ्लाइंग ॲट दॅट कॅपॅसिटी, व्हाय आर यू नॉट गोइंग कमर्शियल विदाउट सबसिडी, फॉरगेट उडान, बघा घेऊ उडान तुम्ही. जर आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की इंडस्ट्री आणि नाशिकच तुम्हाला एवढा बिझनेस मिळेल होईल. आणि तेव्हा त्यांनी आम्हाला कबूल केलं होतं की डेफिनेटली चेन्नई, बँगलोर आणि दिल्ली हे 3 सेक्टर्स आम्ही तुम्हाला देऊ. आणि 1 मे पासून इंडिगोनी या समर शेड्यूल मध्ये दिल्लीची फ्लाईट आपल्याला दिली. सो आय एम व्हेरी हॅपी अँड प्राऊड अबाउट, बिकॉज वी रोट टू हिम इन नोव्हेंबर. देन ॲज अ प्रेसिडेंट व्हेन आय टूक ओव्हर इन 1 फेब्रुवारी, माझा पहिला अजेंडा होता की मिस्टर पीटरला कॉल करून त्यांना एक मेल लिहिला, रिमाइंडर सर्व्हिसेस मिळवायची. आणि मी त्यांना परत एक रिमाइंडर दिला आणि मी त्यांना म्हटलं की सर, इफ यू वॉन्ट आय विल कम डाऊन अँड मीट यू अगेन. तर त्यांनी म्हणा काही गरज नाहीये, व्हेरी शॉर्टली यू विल गेट सम न्यूज, सो यू वेट. आणि ते झालं. आणि त्याच्या पुढची म्हणतो बँगलोर पण त्याच्या पाईपलाईन मध्ये आहे. बँगलोर काय इम्पॉर्टंट तुम्हाला तेही सांगतो सर. मायको बॉशचा हब इज बँगलोर आणि आपल्याकडे ती आहे. HL चा हेड ऑफिस इज अगेन बँगलोर आणि सगळे लोक तिथे. आणि सेकंडली आपल्याला IT पाहिजे तर बँगलोर, हैदराबाद, चेन्नई, बॉम्बे हे सगळे हेडक्वार्टर्स आहेत आणि ते आपल्याला कनेक्ट होते. ऑलरेडी हैदराबाद आहे, हैदराबाद थ्रू आपल्याला चेन्नईला रूट मिळतोच आहे. बँगलोर जर डायरेक्ट झाली तर हे आणखीन एक आपल्याला चांगला मिळेल कनेक्टिव्हिटी IT. पण म्हणजे मी जसं आता मूळ प्रश्न देतो की व्हेरियस पॅरामीटर्स जे आपले आहेत, इंडिकेटर्स, त्याच्यामध्ये मेन जो आपला एक आहे ना की ग्रोथ मध्ये इंडस्ट्रीमध्ये आपल्या फार्मास्युटिकल इंडस्ट्री वाढल्या, त्यानंतर तुमच्या ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये जे एक्सपेक्टेड आपल्याला कोल्ड स्टोरेज असतील किंवा त्याच्यावरती फूड त्याच्यावरती प्रोसेसिंग करणारी युनिट्स असतील, आणि मग ह्या दोन्हीमध्ये जी ग्रोथ ज्या रेशो मध्ये पाहिजे ती काय, म्हणजे लास्ट 10 इयर्स किंवा आपल्या लास्ट डिकेड्स मध्ये आपण विचार केला तर ह्या 2 वर्षात सडन चेंज झाला, अगदी मान्य आहे. पण त्याच्या जोडीला मेकॅनिकल इंडस्ट्रीज ज्या आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला ऍक्च्युअली लेबर जे आहेत किंवा ज्याला यांना रोजगार मिळेल लोकांना, नाशिक सिटीज मध्ये आज बऱ्यापैकी बाहेरची लोक आलेली खूप आहेत. ह्या लोकांना त्याच्यात पुन्हा 2 प्रकार येतात, एक अनस्किल एक स्किल आहे. आणि या अनस्किलला पण आज रोजगार पाहिजे तेवढा नाहीये, आणि कारण मेकॅनिकल इंडस्ट्रीज कमी. आणि स्किल जे आहे त्या स्किलचं लेबर आपल्याजवळ नाहीये. म्हणजे आपल्या इंडस्ट्रीचं एक मेजर दुखणं असं आहे की स्किल लेबर नाही. पर्यायाने त्याच्या डेव्हलपमेंटवरती कुठेतरी निगेटिव्ह परिणाम होतो का, आणि असा होत असेल तर मग आपण या स्किल लेबरसाठी आयमाच्या माध्यमातून एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असू देत, काही ऑर्गनायझेशन असू देत, याच्याशी कोलॅबोरेशन करून काही प्रोजेक्ट राबवणार आहोत. सर, तुमच्या माहितीसाठी देर इज व्हेरी सरप्राइझिंग फिगर्स की आपण म्हणतोय की अनएम्प्लॉयमेंट आहे, नाही. इंडस्ट्रीमध्ये आत्ताच्या घड्याळामध्ये वी हॅव रिक्वायरमेंट ऑफ पीपल आणि लोक मिळत नाही, अशी आता सिच्युएशन आहे. अशी चर्चा लोक का करतात? आता याच्यामध्ये काय होतं सर, इंडस्ट्री जे इंडस्ट्रीला पाहिजे आणि जे इन्स्टिट्यूट किंवा कॉलेजेस तयार करताय, देर इज अ गॅप. ओके. आणि काय होतंय, आपण जे सिलेबस बनवतो किंवा आपण जे बनवतो ते खूप जेनेरिक आणि बाय द टाइम वी मेक जुना, त्याच्यामध्ये ऑलरेडी एवढं डेव्हलपमेंट झालेलं असतो. आय एम शुअर यू मस्ट हॅव हर्ड इंडस्ट्री 2.0, 4.0, AI, हे सगळं आपण आता ऐकतोय. व्हॉट आर दीज जार्गन्स? दीज जार्गन्स आर द वे इंडस्ट्री इज बीन मुव्हिंग सो रॅपिडली. आणि ते करताना कॉलेजेस कुठे आहे? बेसिक लेवल. एक्झॅक्टली. तर मग आता होतोय काय, वेन आय वॉन्ट टू एम्प्लॉय यू, जेव्हा मी तुम्हाला विचारतो, एक तर आपल्या मी
वी ॲट आयमा आमच्याकडे एक आता मागच्या 6 वर्षापासून एक इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन सेल ओके असं आपण बनवलं. त्याच्यामध्ये आपण काय करतो, ऑल दी इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि MBA कॉलेजेस, त्यांना मेनली प्रायमरीली इंजिनिअरिंग कॉलेजेस, त्या कॉलेजेसशी आपण आपला एक कोऑर्डिनेटर आयमा तर्फे त्यांच्याशी बोलतो. त्यांना काय पाहिजे आणि आपल्याला काय पाहिजे ते तिथे आपण कनेक्ट करतो आणि एक सिंपल भाषेत आहे रोजगार मिळावा. आपण ते प्रयत्न करतो की रिक्रुटमेंट ड्राईव्ह कशी करायची, त्या रिक्रुटमेंट ड्राईव्ह मध्ये काय काय इश्यूज आहे ते ऍड्रेस. कारण ऍज अ इंडस्ट्री जेव्हा तुम्ही म्हणतात की यार तुम्ही हे केलं, खूप छान केलं ड्राईव्ह, पण त्याच्यामध्ये माझ्या कामाचं काहीच मिळालं नाही का, तर हे आहे. मग हा फीडबॅक आपण परत कॉलेजला देतो. मग कॉलेजेस म्हणतात सर आम्हाला थोडा वेळ द्या, अश्युरन्स की मिस्टर सो अँड सो इज गोइंग टू टेक एक्स नंबर ऑफ एम्प्लॉईज फ्रॉम अस, स्टुडंट्स फ्रॉम अस, आणि आम्ही ते करू. आणि तेव्हा ते तसं ते जुळून येत आहे. आता हे प्रमाण वाढत चाललंय आणि मी आता हे बघतोय की मी जॉईन झाल्यापासून एव्हरी इंडस्ट्री इज क्राईंग अबाउट दॅट की आम्हाला लोक मिळत नाही, स्किल मिळत नाहीये. आणि इथे म्हणते की आमच्याकडे 5-5 हजार मुलं पास होत आहे या इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, सिव्हिल याच्यामधून, कम्प्युटर्स मधून, पण यांना जॉब. आणि हे काय करतात मग, यांना एक फक्त म्हणजे मला तुमच्या मार्फत एक युथला आणि स्टुडंट्सला एक मेसेज द्यायचा आहे. प्लीज अंडरस्टँड की मायको बॉश किंवा सिएट किंवा TDK इटकॉस हे ब्रँड चांगले आहे आणि आपल्या बायोडेटामध्ये चांगले दिसतात, पण जेव्हा तुम्ही फक्त त्यांच्या मागे लागतात ते तो लोक तुम्हाला त्या डिपार्टमेंट मध्ये तेवढा फक्त मिनिमल बेसिक रोल देणार. आणि तुम्हाला जर एस्केलेट व्हायचं आहे आणि त्या एस्केलेशन मध्ये जेव्हा तुम्ही जातात तुम्हाला तेवढंच स्क्वेअर चौकटचा नॉलेज असतो आणि तुम्ही तेवढंच त्या टप्प्याटप्प्याने, म्हणजे काय होतंय, तुम्ही तुमच्याच हाताने तुमची ग्रोथ थांबवताय, स्टॅग्नेट होताय. आणि तेच तुम्ही स्मॉल स्केल बघा. मी उद्योजक आहे. मी काय करतो, मी पैसा उभारतो बँकेकडून, मी HR काम करतो, एम्प्लॉयमेंटचं इंटरव्ह्यूज घेतो, त्यांना करतो, प्रोडक्शन बघतो, त्याचं मार्केटिंग आणि सेल्स बघतो, आणि त्याच्यासोबत आणखी स्टॅच्युटरी जे बाकीचे ऑब्लिगेशन आहेत ते मी बघतो. म्हणजे मी वन मॅन आर्मी. म्हणजे काय होतंय, जेव्हा तुम्ही माझ्याकडे येत आहे, मी तुम्हाला एम्प्लॉय, मी तुमच्या सगळ्या डिपार्टमेंट, HR, फायनान्स, मार्केटिंग, सेल्स, सगळ्यांमध्ये, प्रोडक्शन, सगळ्यांमध्ये मी तुम्हाला ट्रेनिंग देणार. म्हणजे तुम्हाला एक सिंगल पॉइंट सगळ्यांचा तुम्हाला एक अनुभव आला. दिस विल हेल्प यू टू बी अ नेक्स्ट एंटरप्रेन्युअर इन युअर लाईफ. आपल्याकडे जे फॉर्च्युनेटली 10 वर्षात जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी एवढी स्कीम काढली आहे आणि पॉलिसी, मुद्रा लोन, CGTMS लोन, स्टार्टअप लोन, सीड फंड, हे का आणलेलं आहे की जेवढे इंजिनिअरिंग कॉलेज मधून मुलं आहेत त्यांनी नुसतं जॉब नाही तर हे पण विचार करावा की स्वतःचा एक बिझनेस कसं उभारता येईल. आणि हे कसं होईल जेव्हा यू स्टॉप रनिंग बिहाइंड दीज बिग कंपनीज ओनली. तुम्ही आता कॉलेजमध्ये आम्हाला काय पाहिजे, सीएट पाहिजे, बॉश पाहिजे, महिंद्रा पाहिजे, इथेच तुम्ही थांबताय. यू आर नॉट थिंकिंग की स्मॉल स्केल. आणि तिथे मग ते काय करतात, चला मुंबई, चला पुणे, चला बँगलोर, चला हैदराबाद, चला गुजरात. वाय? हे स्टुडंट्सला कळायला पाहिजे की नाशिकमध्ये डेव्हलपमेंट आहे, पे स्केल आहे. आणि तुम्ही हे विचार करा, 50,000 तिथे मिळाले आणि इथे 25 मिळाले, तुमचा ओव्हरहेड तिथे 30,000चा आहे. एक्झॅक्टली. तुमचं कॉस्ट ऑफ लिव्हिंग आहे, तुमचं रेंटल आहे, तुमचं सगळं तिथे आहे. आणि परत तुम्ही फॅमिलीला सोडून तिथे जाताय, म्हणजे तुम्ही फॅमिलीचं सॅक्रिफाईस करताय. कशासाठी करताय? पैसे जास्त मिळतात. पण प्रॅक्टिकली काय येतं तुमच्या खिशामध्ये, शेवटी ते सर्कल कम्प्लीट होताना तुमच्या खिशात जे करत पडणार आहे ते कमीच पडणार. तर माझं तेच म्हणणं आहे लोकांना की जेव्हा तुम्ही यू आर डुईंग अ ब्रेन ड्रेन फ्रॉम नाशिक टुवर्ड्स दीज मेट्रो सिटीज, प्लीज अंडरस्टँड की तुम्ही काय करताय, इव्हॅल्युएट युअर ऑपॉर्च्युनिटीज आणि याच्यामध्ये लॉस काय आहे. आणि तेच मला म्हणायचं, बिग कंपनीचं नुसतं मागे लागू नका, स्मॉल मीडियम मध्ये या, तिथे मध्ये या, त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स गेन करा आणि मग तुम्ही त्या स्वतःचा बिझनेस करायचा एक तिथे प्रयत्न करा. आणि तिथे परत proudly I would say IMA has a youth cell which is incubation, which is hand holding, which is
स्टार्टअपला लागणारी मदत, ते मग वेदर फायनान्स असो, सबसिडीज असो, MIDC मधून लागणारे प्लॉट्सचा विषय असो, की नवीन स्टार्टअपला कसं मिळून द्यायचं, हे सगळं आम्ही त्या सेल मार्फत त्यांना मदत आपण देतो. कारण इफ यू डोंट डू दिस, यांना, कारण एक सर्व्हिस मधून आलेला मुलगा किंवा मुलगी त्यांना कसं कळणार की इंडस्ट्री कशी उभी करायची. आणि त्याच्यामध्ये डेफिनेटली आपण ते सेमिनार्स वेळोवेळी, ते सेलच्या मार्फत वेगवेगळे लागणारे कोलॅबरेशन ते आपण करत आहोत. म्हणजे इट इज अ टाइप ऑफ काउन्सिलिंग. पण एक्झॅक्टली, म्हणजे हा खूप छान थीम आहे की ह्या युथला अदर कंपनीज मध्ये जॉब मिळवण्यापेक्षा एक स्टार्टअप घ्यावा, त्या स्टार्टअपला आयमाच्या माध्यमातून म्हणजे प्लॉट्स असतील, जे जागा असतील, त्याच्यावरचे असलेले कन्स्ट्रक्शन असतील, त्यामध्ये फिजिकल अम्युनिटीज, मेकॅनिकल अम्युनिटीज, फिनान्स, आणि फिनान्स नंतर त्याच्यावरती असलेल्या सबसिडीज आणि त्याला लागणारा सपोर्ट ऑफ टेक्निकल सपोर्ट, हा सुद्धा तुम्ही देणार. इंजिनिअरिंग क्लस्टर सोबत आपण त्यांना टायअप देतो. ग्रेट. हे जे आहे हे आयमाच्या माध्यमातून देताना मला असं वाटतं की निश्चितपणे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट स्पेशली नाशकात आता बऱ्यापैकी, म्हणजे आपण जसं पौराणिक संदर्भ घेतला तर गेल्या मला आठवतं 10-12 वर्षांमध्ये नाशिकमध्ये खूप शैक्षणिक संस्था आहेत. म्हणजे ह्या शैक्षणिक संस्था येताना त्याच्यातले प्रोफेशनल कोर्सेसच्या कमी आहेत, पण जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत, म्हणजे मला अभिमान वाटतो की आयमाने त्यांच्याशी टायअप करून आपल्या गरजा, इंडस्ट्रीच्या गरजा आणि त्या कॉलेजमध्ये असलेलं मॅन पॉवर, म्हणजे स्टुडंट जे आहेत, युथ, यांना जर संकलित केलं तर निश्चितपणे एक चांगला हे होईल. पण ह्या सगळ्या याच्या माध्यमातून मुलांची जी मानसिकता आहे, मुलांचं जे स्वतःचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहणं किंवा याच्या, आजही ते थोडंसं कुठेतरी भीतीदायक आहे. मी इंडस्ट्री उभी करणार पण मी अचानक काहीतरी त्याच्यात फेल गेलो तर हे होईलच. पण मला, म्हणजे माझं पर्सनल असं एक अजून मत आहे की अदर दॅन मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल युनिट्स, हे जे बाकीचे मी युनिट्स म्हटलो की जे ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा काही करण्यासारखं आहे, फार्मास्युटिकल मध्ये काही करण्यासारखं आहे, मग असे पण आपले प्रोजेक्ट आहेत का? तसं जेव्हा मी आयमा म्हणतो की हे काम करताय, वी आर नॉट ओनली फोकसिंग ऑन इंजिनिअरिंग. ओके, आपण सगळ्या फील्ड मध्ये आपण बघतोय आणि ज्यांना ज्याची इंटरेस्ट आणि ते आहे आपण त्यांना ते मोटिवेट करतो. मी तुम्हाला फक्त परत एक हायलाइट करू इच्छितो, मागच्या वर्षी आम्ही एक्सपोर्ट वाढावा त्याच्यामध्ये भर वाढावा. कारण काय झालंय, आपल्याकडे जे एक्सपोर्ट अमाऊंट, जे फिगर्स आहे ते नंबर्स चुकीचे आहे. जे एक्सपोर्ट नाशिकहून होत आहे, नाशिकची GDP इज 1,53,000 crores अँड ती जर आपल्याला वाढवायची असेल ती GDP, तर आपल्याला एक्सपोर्ट किती भाग आहे. आता आपल्याकडून ग्रेप्स, वाईन्स आणि हे सगळे जे इंजिनिअरिंग गुड्स जे एक्सपोर्ट होत आहेत त्याचं प्रमाण खूप मोठं आहे. पण जेव्हा तुम्ही DIC ला जाल किंवा तुम्ही गुगल कराल, तो दिसेल तुम्हाला 2 ते 4%. इज इट करेक्ट? इज इट नॉट? दिस इज नॉट करेक्ट. आणि का? कारण काय होतंय, हे गुड्स इथून जातात आणि बॉम्बेच्या एक्सपोर्ट हाऊस मध्ये ते रजिस्टर होतात आणि तो बॉम्बेच्या एक्सपोर्ट मध्ये तो काउंट होतो. म्हणजे नाशिकचा एक्सपोर्ट तो जातो तिथे आणि तिथे रजिस्टर होतो. हे करताना जेव्हा आम्हाला लक्षात आलं तर वी आर नाउ वर्किंग ऑन 2-3 थीम्स. इम्पोर्ट एक्सपोर्टचा आम्ही एक पॉलिक्लिनिक चालू केलं. कलेक्टर साहेब आहे आपले शर्माजी, त्यांनी त्याचं इनॉग्रेशन केलं मागच्या वर्षी. आणि ते पॉलिक्लिनिक बेसिकली काय आहे, बेसिक्स ऑफ एक्सपोर्ट्स. कसं तुम्हाला काय हर्डल्स आहे, मग ते DIC असो किंवा म्हणजे DGFT म्हणा किंवा वेगळे जे आहे त्याच्यामध्ये CA जे कॅरिंग अँड फॉरवर्डिंग जे फ्रेट ओनर्स आहे किंवा त्याचा लागणाऱ्या शिपिंगचा कार्गोचा विषय असो, ही सगळी पॉलिक्लिनिक मध्ये आम्ही त्यांना हँडहोल्डिंग करतोय. तर ती एक सिस्टम लॉन्च करून आयमा मध्ये फ्री ऑफ कॉस्ट आता करतो. ते सोडून आपण सिम्बायसिस इन्स्टिट्यूट बरोबर टायअप करून एक कोर्स डिझाईन केलेला आहे. ते कोर्स एक्सपोर्ट इम्पोर्टला फोकस करून की
एक आहे बिगनर्स कोर्स आणि एक ऍडव्हान्स कोर्स. बिगनर्स कोर्स मध्ये कॉलेज स्टुडंट्स पण पार्टिसिपेट करू शकतात किंवा तुमच्या माझ्यासारखे ज्यांना बेसिक्स नाही माहिती. हा डिस्टन्स की रेग्युलर कोर्स? रेग्युलर कोर्स आहे आणि आपल्या आयमा मध्ये होत आहे. त्याची एक बॅच 50 लोकांची ऑलरेडी निघाली. त्याच्यामधून वी नाव गॉट की काय डूज अँड डोंट्स होते, त्याच्यामध्ये आणखी काय इम्प्रुव्हमेंट आणि फाईन ट्युनिंग पाहिजे त्यांना. त्याच्यामध्ये आपण कोर्सचं डिवायडेशन केलं आणि सेपरेशन केलं की बिगनर्सला वेगळे करू आणि ऍडव्हान्स लोकांना वेगळे करू, कारण त्यांचे प्रश्न त्यांचे इश्यूज वेगळे आहेत, यांचे प्रश्न यांचे इश्यूज वेगळे आहेत. अशी सेग्रिगेशन करून आता परत त्या कोर्सला आपण फाईन ट्यून करू. जून मध्ये ती नेक्स्ट बॅच आपण करतोय. तर हे जेव्हा करतोय त्याच्यामध्ये एक्सपोर्ट्स कॅन बी ऑफ एनिथिंग. पैठणीचे एक्सपोर्ट होऊ शकतो, प्रोसेसिंग होऊ शकतो, इंजिनिअरिंग होऊ शकतो. त्या लोकांना आपण इन्व्हाइट करतोय की तुमच्याकडचं निफाड, येवला, ओझर इथे त्यांना ऍक्सेस नाहीये. त्या लोकांना आपण म्हणतो तुम्ही या आणि तुम्हाला गुगल आहे, पण गुगल मध्ये राईट इन्फॉर्मेशन मिळते का ते सगळी नेहमी ते राईट इन्फॉर्मेशन नाही मिळणार. म्हणून आयमाचा रोल ऍज अ कॅटलिस्ट तिथे बसून की तुम्हाला काय पाहिजे, आम्ही तुम्हाला इथे सगळं ऍज पर दी नॉर्म्स करून देऊ. म्हणजे तुम्हाला कुठे हे बिझनेस करताना कुठे पेनल्टीज किंवा लॉसेस नको व्हायला. आणि शिवाय तुम्ही प्रत्येक स्टेपवरती त्यांना गाईड पण म्हणजे ईच अँड एव्हरी जेव्हा हंगाम्स येतील त्यांना काही अडचण येतील तुम्ही म्हणजे हे थीम तर दी बेस्ट आहे स्टार्टअप साठी आणि येणाऱ्या युथ साठी. ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही आता आयमाचं प्रेसिडेंटशिप घेतली, पण त्यापूर्वी 2 वर्ष जे आपले कोविडचे गेले म्हणजे पॅन्डेमिक इयर्स जे आपले होते त्याच्यात सगळेच सेक्टर म्हणजे त्यातल्या त्यात आमचा शिक्षण विभाग तर खूप सफर झाला. पण मेजरली इंडस्ट्री, लेबर इंडस्ट्री असू देत आणि आपली इंडस्ट्री असू दे ही सफर झाली. याच्यावरती आता आपण नेमकं भविष्यात असे काही प्लॅन्स करावे लागतील, असे काही ट्रेनिंग मॉड्यूल्स तयार करावे लागतील, असे काही नेमके उपक्रम कदाचित आपल्याला प्लॅनिंग करावे लागतील. मग ह्याच्यामध्ये झालेल्या सफरवरती आपण कशी मात केली आणि भविष्यात याच्यासाठी काय योजना? सर मला वाटतं पॅन्डेमिक एक इट वॉज अ श्राप पण होता आणि त्याच्यामधून काही काही चांगली गोष्टी पण शिकायला मिळाल्या. जेव्हा 2020 मध्ये मार्च मध्ये आय रिमेंबर दोज डेट्स, कारण आमचा आयमाचा प्रदर्शनी होती इंडस्ट्री इंडेक्स, आयमा इंडेक्स म्हणजे फ्लॅगशिप प्रोजेक्ट. आणि तो प्रोजेक्ट आम्ही 19 to 22 मार्च पर्यंत अशी 4 दिवसाची प्रदर्शनी होती. त्याचं इनॉग्रेशन आम्ही केलं होतं 13 की 15 तारखेला आणि हे न्यूज आम्हाला 19ला म्हणजे 18लाच ते सर्क्युलर आलं की एव्हरीथिंग हॅज टू स्टॉप. आणि इट वॉज अ बिग सेटबॅक, खूप मोठा सेटबॅक. कारण हा प्रदर्शनी म्हणजे तुम्ही असं विचार ड्रीम प्रोजेक्ट आणि 2 कोटीची लागत लागून, कारण आपल्याकडे एक परत म्हणजे खूप एक मोठा आपल्याकडे ड्रॉबॅक आहे. एवढी मोठी सिटी असून आपल्याकडे एक्झिबिशन सेंटर नाही आहे. तर जेव्हा एक्झिबिशन करायचे असतात तुम्हाला क्रेडा म्हणा किंवा आयमा म्हणा किंवा डॉक्टर्स म्हणा किंवा कोणाची एक्झिबिशन किंवा काही कॉन्फरन्सेस असतात, ते कॉन्फरन्स करायला तुम्हाला सगळं स्क्रॅच पासून त्या जमिनीवरती उभा करावं लागतं. आणि तिथे आम्ही डोंगरे वसतिगृहावरती 4 मोठे अँकर टेंट्स बनवले होते आणि त्याचं ऑलमोस्ट सगळं रेडी झालं होतं आणि ते आम्हाला पोस्टपोन करावं लागलं, जे खूप मोठा एक सेटबॅक होता. जेव्हा हे झालं ऑब्व्हियसली त्याचे काही प्रोटोकॉल्स माहित नाही, कोविडचे कोणाला काय होणार काहीच माहित नाही आणि देवर सो मच ऑफ एन्झायटी आणि हे की आता काय करायचं आता काय. आणि प्रोसेसिंग युनिट्स जे असतात त्यांना बंद करणं खूप अवघड आहे, कारण त्यांना परत चालू करायला खूप मोठा खर्च आहे. तर जेव्हा हे सगळं झालं एव्हरीबडी वॉज व्हेरी डिस्टर्ब आणि कोणाला काहीच माहित नाही आणि सगळेजण हे करत होते. हे करताना एक कोविडमुळे आपलं एक युनिटी झाली परत आणि सगळ्यांनी आणि MIDC ऑफिस, मिनिस्ट्री ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री मिनिस्टर्स आणि त्यांचे तिकडून आम्हाला जे गाईडलाईन्स आले तेव्हा जे आपले सूरज मांढरे साहेब होते, he was an excellent officer who helped us, guide us
अँड शोड मिस्टर नितीन गवली MIDC RO, त्यांनी सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने माहिती होतं की जर नाशिकला आपल्याला परत लाईनवर आणायचंय तर जे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह कसे करावे. आपल्याकडे जसं इंजिनिअरिंग आहे तर ऑक्सिजन सिलेंडर्स लागायचे, त्यांनी तेही सप्लाय बंद करायला लावलं होतं बिकॉज ऑफ दी ग्रोईंग रिक्वायरमेंट ऑफ ऑक्सिजन सिलेंडर्स. तर ते सगळे सिलेंडर्स गोळा करून, म्हणजे एवढं झालं होतं की इट वॉज अ नॉन बिलेबल ऑफेन्स. जर सिलेंडर्स तुमच्याकडे मिळाले तर इंडस्ट्रीला त्या सील होऊ शकतो आणि इंडस्ट्री मालकावर केस होऊ शकतो, गुन्हा दाखल होऊ शकतो. त्या याच्यामध्ये आपण आयमा तर्फे म्हणजे जसं जसं प्रोग्रेस आपल्याला मिळाले, आयमा वॉज ऑपरेशनल. ऑफिस चालू होता कोविडमध्ये, मी स्वतः त्या ऑफिसमध्ये मास्क लावून तिथे बसलेलो होतो. जे जे सर्क्युलर्स आले त्याचे लगेच इमिजिएटली इम्प्लिमेंटेशन टू द लोकल पोलीस अथॉरिटी, टेकिंग हेल्प ऑफ ACP, DCPs अँड CPs टू गेट इट इम्प्लिमेंटेड. आणि लोकांना कसं हँडल, कारण मोबिलिटी वॉज ऑल्सो चॅलेंज, कारण तिथे गाडी धरली तर ते सगळे पासेस उपलब्ध करून देणे, ते करून देणे. तेवढंच नाही तर आम्ही RT-PCR चालू झालं होतं. आणि आपल्या अंबडमध्येच व्हेरी प्राऊडली सातार जेनेटिक्सचा RT-PCRचा सेंटर होता. त्यांच्या बरोबर आपण टायअप करून आपण आपल्या सिन्नर MIDC मध्ये सातपूरला ITI ची बिल्डिंग होती, तिथे आपल्या आयमा रिक्रिएशन सेंटरच्या समोर IT ची बिल्डिंग होती, जुनी बंद पडलेली, आज 15 वर्षांनी बंद पडलेली ती बिल्डिंग होती. त्याच्यामध्ये आपण RT-PCR सेंटर्स उभारले. लोक घाबरत होते आणि का, कारण आपल्या इंडस्ट्रीचे जे एम्प्लॉईज आहेत, कोणी आउट ऑफ महाराष्ट्राचे होते, महाराष्ट्राच्या त्या लोकांना ते घाबरून गेले होते, कारण सगळे इंडस्ट्रीमध्ये बसून होते, त्यांना खायला लोक इंडस्ट्रीवाले देत होते, तिथे आंघोळची सोय, हे सगळं त्यांनी केलं. आणि तसं करताना त्यांना मॅन्डेट केलं होतं की RT-PCR करावं. आणि RT-PCR करायला जे रेट्स होते, प्रत्येक हॉस्पिटलचा रेट कार्ड वेगळा होता. आपण ते सबसिडाइज करून, स्टँडर्ड करून कंपनीला रिझनेबल होईल आणि सोयीस्कर पडेल म्हणून अंबड मध्ये हे सेंटर उभारला. आणि यू नॉट बिलीव्ह, 15-20 हजार लोकांना आपण त्याची टेस्टिंग केलेली, सिन्नरला, सातपूरला आणि इथे. त्यांना तुम्ही जिवंत आलंच दिलं तसं, आणि तो सपोर्ट आपण तिथे त्यांना दिला. तर कंपन्यांना जिवंत ठेवणे किंवा त्यांना चालू ठेवणे तो आपण तिथे केला. तिथेच थांबलो नाही, कोवॅक्सिन आणि कोविशिल्डचा शॉर्टेज होता आणि बिकॉज ते वॅक्सिन घेतल्याशिवाय पुढे काम पण होत नव्हतं, तर आपण आपल्या सेंटर्स मध्ये परत हॉस्पिटलशी टायअप करून त्यांना सांगितलं की सर तुम्ही आम्हाला सबसिडाइज करून द्या, कारण लोक काही रेट कोणाला काही आपण तिथे उपलब्ध. येस. आणि आपण ते MIDC ला सांगून, इंडस्ट्रियल हेल्थ अँड सेफ्टीचे जे तेव्हा जॉईंट डिरेक्टर होते त्यांच्याशी बोलून आपल्या, आणि NMC कमिशनरशी बोलून आपल्या MIDC ला प्राधान्य देऊन जे अलोकेशन सिरम इन्स्टिट्यूट द्यायची त्याच्यामधून पहिला प्राधान्य MIDC ला द्यायचं. नाही म्हणजे मला आठवतं की ऍट दॅट टाइम सगळ्या इंडस्ट्रीच्या म्हणजे संपूर्ण उद्योजकांपासून सगळ्यांनी निश्चितपणे कोविड वरती मात करायला तुमचं योगदान मोठं होतं, कारण तुम्ही केवळ कामगार नाही त्यांच्या फॅमिलीजलाही खूप सपोर्ट केला, आणि नॉट ओनली फिजिकली मेंटली पण तुम्ही सपोर्ट केला. मला आणखी सांगतो, देयर वॉज समथिंग होमिओपॅथी जे आयुषनी आयुष मंत्रालयाने जे सपोर्ट केला होता, हे आम्ही 6,000 म्हणजे मोतीवाला कॉलेज त्यांच्याकडून टायअप करून 6,000 लोकांना ते टॅबलेट्स प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आपण 100, 200, 150, 500 हे असे वाटलेले आहेत. म्हणजे त्या याच्यामध्ये हा, आणि त्याच्यामध्ये खूप आणखीन एक आपल्याला चॅलेंजेस पण आले त्याच्यामध्ये. लोकांनी कुठे त्याचा फायदाही घेतला, पण ते सगळे चॅलेंजेस आपण पार करून आणि त्यांना मदत करून ती परत इंडस्ट्री वेल सेटल केली. किंवा मी तर म्हणेन की इंडस्ट्रीचा ग्रोथ रेशो पण आता छान वाढला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जर याचा स्पीड वाढवायचा असेल तर आता 100% की तुमच्यासारखा तरुण माणूस त्याच्यात आहे, इनोव्हेटिव्ह आहेत, नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. फ्युचरमध्ये आयमाच्या माध्यमातून इंडस्ट्रीयल ग्रोथ
किंवा प्रोडक्शन ग्रोथ आणि हे जे मी बाकीचे सेक्टर सांगितले याच्याही ग्रोथ, म्हणजे जसं आता मला एक म्हणजे माझ्यासारख्या माणसाला पडणारा प्रश्न आहे की कार्गो सर्व्हिस असू दे, किसान रेल असू दे, ट्रान्सपोर्टेशन आजही मुंबईपर्यंत काही न्यायचं म्हटलं की काटा येतो, कारण आपणच पोहोचू शकत नाही तर माल कधी पोहोचावा, तो खराब होण्याचे शक्य असते. तर अशा इनोव्हेटिव्ह काही आयडिया किंवा टेक्नॉलॉजिकली मध्ये आपण ज्याला प्रोग्रेस म्हणूया, असे काही प्रपोजल्स आयमा गव्हर्नमेंटच्या एजन्सीचे कोलॅबोरेट करणारे का किंवा पर्सनली करत आहे? तर मी जसं तुम्हाला आधी सांगितलं की हे जे मल्टी मॉडेल जे झालेलं आहे लॉजिस्टिक पार्कचं, त्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेज पण आहे आणि हायकॉन मध्ये पण कोल्ड स्टोरेजेस आहे आणि हे प्रपोज आहे, हे ऑलरेडी प्रपोज आणि ह्याच्यावर काम सुरू झालंय. म्हणजे फॉर इन्फॉर्मेशन, निफाड कारखान्याच्या साखर कारखान्याच्या तिथे जे 100 एकर एक्वायर करायचं होतं ते ऑलरेडी अक्वायझेशन झालेलं आहे आणि त्याच्यावरती खूप जोराने काम चालू आहे. तर आय सी दॅट कमिंग. आय सी, कारण तुम्ही बघा हॉर्टिकल्चर, आपले इकडचे गुलाब हो ते दुबईला जातात, गुलशनाबाद नाव होतं त्याच्यावर आपलं. राईट. तर आपल्या इकडचे फ्लावर्स, जर्बेरास, कार्निशन्स, गुलाब, हा एक ग्रेप्स, ते अशी फ्लाईट सर्व्हिस तेव्हा हायकॉन का झाला आपल्या एअरपोर्टच्या जवळ, कारण तेव्हा जेट एअरवेज जेव्हा चालू होतं, दिल्लीला डेली फ्लाईट होती, तर तेव्हा त्या फ्लाईट मध्ये आपले दररोजचे ग्रेप्स आणि फ्लावर्स दिल्लीला जायचे आणि दिल्लीतून डायरेक्ट लंडन, दिल्लीतून डायरेक्ट दुबई, येस दिल्ली, कारण तिथून ते स्विच होऊन तिथे जायचं. तर तिथे कोल्ड स्टोरेज फॅसिलिटीज आपण प्रपोज केली होती, ते आताही आपण फॉलोअप घेतोय. आय सी निफाड मध्ये ते मल्टी युटिलिटी लॉजिस्टिक पार्क लवकर होणार, त्याचा आपण पाठपुरावा करतोय. सेम गोज विथ आपल्या हायकॉन मध्ये आपण वी आर ट्राइंग टू मीट the stakeholders of Blue Dart, DHL, UPS and FedEx, की त्यांना कुठे अडचण येते and why they are not able to start their operations in spite of having all the permissions from the government of India. and having तर ते कुठेतरी फायनान्शियल किंवा कमर्शियल मध्ये अडकलंय, तर ते रिझॉल्व्ह करण्यासाठी आपण आयमा तर्फे ते करतोय. दुसरं एक आपण एक चांगलं काम करतोय की जे लोक, जसे आपण म्हणतोय की इंडस्ट्री येत नाही आपल्याकडे. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की नाशिक हॅज बीन ग्रोईंग बाय इटसेल्फ. देर हॅज बीन नो गॉडफादर, देर हॅज बीन नो केअरटेकर. आपण आपले सगळे जे वेगळे ऑर्गनायझेशन आहे किंवा जे इंडिव्हिज्युअल्स आहेत, त्यांना आपल्या ताकदीने, आपल्या विजनने, आपल्या एक धोरणाने ते काम केलेलं आहे आणि ते अचीव्ह केलेलं आहे. आज नाशिक कुठे आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याचप्रमाणे जर आता इंडस्ट्री येत नाहीये, तर व्हॉट वी हॅव डिसाइडेड, वी विल गो टू द इंडस्ट्री. ओके, वी हॅव टू शोकेस व्हॉट आर आवर स्ट्रेंथ्स अँड व्हॉट वी ऑफर यू ॲज अ नासिकाइट्स. We offer you land, we offer you water, we offer you skilled labor, we offer you connectivity, we offer you a red carpet wherein the citizens of Nasik, organizations like IMA, people like collector, NMC commissioner, MIDC RO, and also लोकप्रतिनिधी जे आहे, त्यांनाही आम्ही बरोबर घेतोय. त्यांनाही आम्ही सांगतोय की सर आम्हाला हे पाहिजे. आणि ऑब्व्हियसली जेव्हा आपण हे म्हणतो तर कोणी नाकार करणार, शेवटी नाशिक सगळ्यांनाच डेव्हलप व्हावं असं वाटत आहे. फक्त एवढं होतं की ते पॉलिटिकल इंटरेस्ट मध्ये कुठेतरी त्याचा क्रेडिट कोणी घ्यावा आणि कसा घ्यावा त्याच्यामध्ये जे ओढताण आहे. पण या सगळ्याच्यात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हा आपला मेन इश्यू असतो. आणि मग शेवटी एक्सपान्शन ऑफ इंडस्ट्री, तर याचा आता तुम्ही म्हणलात की तुम्ही त्याच्यासाठी आता एक सेलच स्थापन केलाय, तुम्ही कंपनीज याव्या म्हणून, कारण नाशिकला हवा छान, नाशिकला पाणी छान, नाशिकला जागाही उपलब्ध आहे. या सेलचा मला वाटतं निश्चितपणे याच्यात उपयोग येईल. एक भेडसावणारा प्रश्न जो जगापुढे आहे किंवा किंबहुना नाशिकापुढे पण आहे, एक एन्व्हायरमेंटवरती बोलतात सगळे, पर्यावरणावरती सगळ्यांना बोलायला आवडतं खूप, प्रत्यक्ष की बाबा झाडं लागली पाहिजे, पण झाडं तोडणारी तीच असतात. पाणी वाहिलं पाहिजे, नदी छान दिसली पाहिजे, हे बरोबर, पण कचरा टाकणारी तीच असतात. या सगळ्या एन्व्हायरमेंट मध्ये मला पण एक प्रश्न नेहमी पडतो की आपल्याकडे एक नंदिनी नावाची नदी आहे. मला असं वाटतं की आपल्याकडे एक तर 2 पवित्र नद्या आहेत, ज्यातली एक गंगा आहे, दुसरी आहे नंदिनी.
या नंदिनीच्या मध्ये बऱ्यापैकी पोल्युशन होतं असं मला फील झालं की पावसाळ्यात तर त्याचा खूप फेस असा त्या दिसतो आणि त्याचं नावही बदललं. या अशा म्हणजे एन्व्हायरमेंटल याच्यासाठी आपण आयमा काय प्रयत्न करणार आयमाच्या माध्यमातून? सर, पहिले तर आय वुड लाईक टू ड्रॉ युअर अटेन्शन की नाशिकमध्ये केमिकल इंडस्ट्रीज नाहीये. फक्त आपल्याकडे प्लेटिंग इंडस्ट्री आहे आणि एमपीसीबी नाशिक, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड नाशिक इज व्हेरी ऍक्टिव्हली वर्किंग ऑन दी पोल्युशन कंट्रोल नॉर्म्स ऑफ दीज प्लेटिंग इंडस्ट्री. हे सोडून आपल्याकडे एकही पोल्युशन करणारी इंडस्ट्री नाही. कोणी मला सांगायचं की आहे अँड आय विल ऑल्सो वर्क विथ हिम टू गेट दिस थिंग. तर हे आधी तर अनफॉर्च्युनेटली ड्यू टू सम रॉंग सर्वे डन वी वर कन्सिडर्ड ॲज अ पोल्युटेड लोकांचा गैरसमज येतो. एक्झॅक्टली. आमच्या आयमामध्ये आम्ही एमपीसीबीला इन्व्हाइट केलं, तिथे ते केलं आणि तिथे आम्ही साइन बोर्ड लावलं. हे त्याला इट्स बेसिकली रीड्स दी एअर पोल्युशन. त्याच्यामध्ये नोंदणी होते, ते साऊंड पण होते त्याच्यामध्ये. ते आमच्या प्रिमायसिस मध्ये आम्ही लावून घेतलं. एमआयडीसी मध्ये म्हटलं तुम्ही हे करा, कारण तुम्ही जे रिपोर्टिंग दिलेली आहे वरती ते चुकीची दिलेली आहे. त्याच्यामुळे वी आर बीइंग डिफेम्ड ॲज अ नाशिक बिंग अ पोल्युटेड सिटी. सेकंडली तुम्ही जे बोलले की फ्रेश दिसतंय हे, सर याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झालेला आहे, जे एसटीपी प्लांट आहे ओके तो कोणत्या काळाचा आहे हे एनएमसी ला आम्ही सांगून थकलेलो आहे आणि ते आपल्याला अपग्रेड करणं खूप गरजेचं आहे. यू कॅन नॉट ऑपरेट ऑन अ सिस्टम. तुम्ही म्हणताय मी मारुती चालवणार आणि त्याच्यामध्ये मी टाकणार एक म्हणजे यु नो ते आता जे पेट्रोल आहे ऑक्टेन म्हणतात, ते हाय ऑक्टेनचं टाकणार. मारुतीला मी मर्सिडीज सारखं चालवणार, ते नाही होणार पॉसिबल. तर ते मशीन आहे, ती मशीनला अपग्रेडेशनची गरज आहे आणि तुम्ही ते केलं नाही तर नाही होणार. आणि याच्यासाठी आम्ही अमृत 2 मध्ये नाशिकला, म्हणजे हे तुम्हाला शॉकिंग असेल की नाशिक, सातपूर आणि अंबड जे इंडस्ट्रियल इस्टेट आहे त्याच्यामध्ये ड्रेनेज सिस्टम नाही. एवढे लोक जे लेबर्स आणि ते आहे तिथे त्यांना ड्रेनेज नाही. आणि काय करताय लोक, तिथे त्यांचे स्वतःचे सोपीट आणि ते बनवून त्यांनी ते तिथे हे केलंय. आता ज्याप्रमाणे हे वाढत चाललंय त्या लोकांना ड्रेनेज आहे. आणि मागच्या 1 डेकेड पासून किंवा जास्त, निमा असो आयमा असो, आम्ही सातत्याने प्रत्येक उद्योग मंत्री, प्रत्येक एनएमसी कमिशनर, प्रत्येक एमआयडीसी आरओ कडे रिप्रेझेंटेशन दिलंय आम्हाला इथे ड्रेनेज पाईपलाईन हवी. आणि ते लोक ब्लेम गेम करताय याच्यावरून की हे यांचं काम आहे. आम्ही शेवटी ते त्यांना सोल्युशन दिलं की अमृत 2 मध्ये तुम्हाला सेंटरचे फंड येत आहे, स्टेटचे फंड आहे, तुम्ही हे टाका आणि आम्हाला ड्रेनेज. फॉर्च्युनेटली इट इज कम टू सम टर्म्स नाव आणि ते दिसतंय की होताना आफ्टर 12-15 इयर्स. म्हणजे तुम्ही बघा नाशिक शहरात एलबीटी, ऑक्ट्रॉय, जीएसटी हे सगळे कोणी दिले जास्त? इंडस्ट्री. हा, आणि तिथे ड्रेनेज सिस्टमच नाही. पण मला ह्याच प्रश्नाने मला एक खूप म्हणजे गंभीर याच्यावरती विचार हाच येतो की गव्हर्नमेंट पॉलिसीज आणि गव्हर्नमेंट इम्प्लिमेंटिंग एजन्सीज आपल्याकडे तुम्ही तुमच्या मनोगतात बोलला की 12 वर्षांनी कुंभमेळ्यासारखा एक मोठा इव्हेंट येतो, एक उत्सव असतो तो सगळ्यांसाठी. ऍट दॅट टाइम आपला जो म्हणजे फिनान्शियली इकॉनॉमिकली आपली ग्रोथ याच्यामुळे होती की टुरिझम वाढतं, त्याच्यानंतर म्हणजे जो काही व्यापार आहे तो वाढतो आणि याच्यासाठी येणारा फंड येतो. पण या फंडचं जर तुम्हा लोकांशी म्हणजे आयमाचे लोक, सिटीजन्स ऑफ नाशिक यांच्याशी जर चर्चा करून जर नाशिकचा फ्युचर प्लॅन डेव्हलप केला, तयार केला की काय पाहिजे, तेच रोड तयार करायचे, तेच पुन्हा उघडायचे, पुन्हा केबल टाकायची, पुन्हा फुटपाथ बांधायचे, पुन्हा फुटपाथ तोडायचे, पुन्हा दुसरी केबल टाकायची. इट इज अ म्हणजे हा जो पार्ट आहे ना हा वेस्टेज ऑफ मनी आणि हा सिटीजनचा मनी आहे. म्हणजे ज्यांच्यातून इंडस्ट्रीतून आपल्याला रेव्हेन्यू जनरेट होणार आहे त्यांना जर आज तुम्ही काही देत नसाल तर म्हणजे हे निश्चित योग्य नाही. भविष्यामध्ये आयमाने येणारा जो 2027 चा कुंभ आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की तुमची इन्व्हॉल्वमेंट मेजर असावी तुमचे, कारण व्हिजन छान आहे. असे प्लॅन तुम्ही मला वाटतं निश्चितपणे करा आणि त्याच्यात एक्सपेक्टेशन्स जे आहेत त्या ड्रेनेजच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे आहे म्हणजे कोलॅबोरेशन गव्हर्नमेंट एजन्सीची व्हाव्या, असं यावरती तुमचं काय मत आहे?
सर मी तिथेच आय वॉज जस्ट कमिंग देअर की अमृत 2 मध्ये आम्ही ते करून घेतलं. त्याच्यानंतर एव्हरी सिटी म्हणजे आपण जेव्हा वाढत असतो आपण फक्त एक 4 वर्षाचं विजन घेऊन चालतो की माझी ही फॅक्टरी मला एवढं प्रोडक्शन मिळेल. जर काही नवीन ऑर्डर झाला तर मला विजन पाहिजे की त्या फॅक्टरीला मी कसं वाढवू शकतो. तसंच त्याच याच्यामध्ये आम्ही या आता जे रोड्स बनलेले आहे तेव्हाच्या काळाचे रोड बनलेले ते 1980s मध्ये जे रोड बनले ते बनले की तिथे व्हेकल मुवमेंट होता 5 टन. अच्छा. 2 व्हीलर्स होते, 4 व्हीलरचा प्रमाण नव्हता. आता तुम्ही बघा 4 व्हीलर्स आणि कंटेनर्स किती वाढलेले आणि तुम्ही आताही आम्हाला टार रोड देताय. मी मागच्या 2 वर्षापासून इनफॅक्ट या वर्षी पण मी लेटर दिलेलं आहे की आम्हाला तुम्ही म्हणताय ना आमच्याकडे बजेट नाही, एनएमसी म्हणते आमच्याकडे बजेट नाही. मी तुम्हाला म्हणतोय तुम्ही मला जीएसटी किती कलेक्ट करता ते व्हॅल्यू द्या, प्रॉपर्टी टॅक्स किती कलेक्ट करताय ती व्हॅल्यू द्या, मी देतो तुम्हाला. आणि त्याच्यामधून मला मी किती मागतोय तुमच्याकडून 30 कोटी रुपये फक्त मला माझे मेन रोड्स तुम्ही. आणि मी म्हणतो एव्हरी इयर बजेट असतो, त्या बजेटमध्ये तरतूद करा की त्याच्यामध्ये परत परत खोदू नका, साईडला मार्जिन्स ठेवा. हे सगळं आम्ही त्यांच्याशी डिस्कस करून झालेलं आहे आणि मी परत त्यांना तेच म्हणतोय या कुंभमेळ्यामध्ये आम्हाला तुम्ही द्या मग ते फंड. आणि मेन तुम्ही बघा गरवारे पॉइंट ते त्र्यंबक पपाया नर्सरी तोच रोड असणार आहे तुमचा पूर्ण कुंभमेळ्याचा ट्रॅफिकला, तोच रोड असणार आहे तुमचा इंडस्ट्रीला, तोच रोड असणार आहे तुमच्या सिटीजन्सला. त्या रोडवरती तुम्ही डांबरी रोड करून ठेवलाय, रोड वाइंडिंग करत नाहीये, कसं तो ट्रॅफिक घेणं. आणि त्याच अनुषंगाने आम्ही लेटर लिहून ऑलरेडी हा दिलेला आहे. आमचे इंटरनल रोड्स, आमचे आउटर रोड्स तुम्ही एकत्र नाही करू शकत, नका करू, गिव्ह अस इन पार्ट, टप्प्याटप्प्यात करा कारण तुमचे फंड्स नाही. आय अंडरस्टँड, तेही मी चॅलेंज करू शकतो की तुम्ही जे जीएसटी आणि तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स गोळा करताय त्याच्या किती टक्केने तुम्ही जे नाशिकच्या इंडस्ट्रीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंड करताय ते तुम्ही बघा, काहीच करत नाही आणि ते दुर्दैव आहे. पण मग अशा त्याच्यातनं एक आपला एक कॉर्पोरेट फंड असतो तुमचा सीएसआर फंड. मी बघतोय की नाशकात बऱ्यापैकी इंडस्ट्रीच्या याच्यातनं काही वाहतूक पेठ तयार झाली, काही सर्कल्स वरती डेकोरेटिव्ह झालेले आहेत. पण ह्या सीएसआर फंडचा प्रत्येक म्हणजे कम्युनिटी बेस्डच्या याच्यावरती असा आपल्याला वापर करता येईल आणि मग तो तुमच्या ह्या फंडसाठी वापरता येऊ शकतो का? किंवा मग सीएसआर साठी तुमच्यासाठी एक विजनरी ऍक्शन प्लॅन काय? सर ड्युरिंग इव्हन इन कोविड तुम्ही जर बघितलं तर जे ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स होते 3 ते 4 प्लांट्स नाशिकमध्ये एमआयडीसी मध्ये महिंद्रा, टीडीके, जिंदाल या लोकांनी आपल्याला लावून दिले कारण ऑक्सिजन आणि वी वर गेटिंग रेडी फॉर द थर्ड वेव्ह. दिस वॉज थ्रू दी सीएसआर ऍक्टिव्हिटीज ऑफ दीज कंपनीज. वी वर प्रिपेअर्ड. आपल्याकडे कोविड सेंटर आपण उभारून ठेवलेलं, त्याच्यामध्ये बेड्स, त्याच्यामध्ये तकिये, चादरे, हे सगळे पलंग जे फॅब्रिकेटेड हे सगळं आपण कोणी तयार केलं ते एनएमसी आणि एमआयडीसी म्हणजे एमानी मिळून केलं होतं. तर ती सीएसआर फंड जे आहे वेळोवेळी काळाच्या गरजेप्रमाणे आपण करतो. अपार्ट फ्रॉम दीज ब्युटिफिकेशन ऑफ दी कॉर्नर्स अँड सर्कल्स ऑफ स्क्वेअर्स ऑफ नाशिक ते तर करतोच आहे, ते खूप छोटी गोष्ट आहे. ते सोडून तुम्ही जे म्हणताय की लॉंग टर्म साठी काय करतोय, तुमच्या जे माहितीसाठी सांगतो, महिंद्रा अँड महिंद्राने आपल्याला फंड दिला होता, त्याच्यामध्ये आपण नाशिक ट्रॅफिक पार्क उभा केला. त्या ट्रॅफिक पार्क मधून ऑल दी स्कूल स्टुडंट्स आर गेटिंग एज्युकेटेड ओव्हर देअर कारण बॅचेस मध्ये जातात, तिथे शिकवतो. ते सोडून इंडस्ट्रीचे बॅचेस तिथे होतात की हेल्मेट किती गरजेचं आहे, सीट बेल्ट ने काय फायदा होतो त्याचं आपण तिथे ते उभारलेली वास्तू तुम्ही जर बघितली, स्टेट ऑफ द आर्ट. आय हॅव नॉट सीन समथिंग एनी अदर सिटी. दिस इज थ्रू सीएसआर. परत मायावाकी हे कॉन्सेप्ट जपान मधून आलेला होता डेन्स फॉरेस्टचा. टीडीकेनी ते सातपूर इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये ते एक 2 कोटी रुपये खर्च करून, इनफॅक्ट मे बी मोर बिकॉज इट्स अ रनिंग कॉस्ट, त्याचे उभारणी केलेली आहे. इफ यू सी दॅट इट इज एक्सिलेंट. तर
CSR फंड डेफिनेटली आताही इनफॅक्ट परवा सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रभरात वॉटर शॉर्टेज आहे. पावसाळा कमी झाला, डॅमची स्टोरेज कमी झाले बिकॉज ऑफ गाळ, आणि ते गाळ मुक्त करण्यासाठी प्रत्येक कलेक्टरने आव्हान दिला, मीटिंग कॉल केली. कलेक्टर होते, NMC कमिशनर होते, ZPCO होते, आणि त्याच्यामध्ये सगळेच छोटे मोठे क्लॉथ मर्चंट, मेडिकल असोसिएशन, सगळे असोसिएशनचे हेड्स तिथे होते, मी पण होतो. आणि त्याच्यामध्ये हेच परत आलं की CSR चा जो वापर आहे या 2 महिन्यामध्ये जर तिथे अलोकेशन मिळालं तर गाळ मुक्त धरण, आणि त्याला पुढचं काम की त्या धरणाच्या शेजारी ग्रीनरी करणे, ते त्याच्यासाठी फंड्स आणि त्याची ऍक्टिव्हिटी ती कशी होणार त्याच्या प्लॅनिंगला आता आम्ही लागलेलो आहे. कारण जर हे नाही केलं तर तुमच्या माझ्या सारख्या पुढच्या पिढीला, इंडस्ट्रीला, शहराला पाणीचा एवढा त्रास होणार आहे. ज्या सिटीला कधी पाणीचा एक मुबलक पाणी होतं आणि आपण लोकांना म्हणजे मराठवाड्याला देत होतो, या शहराला जर अशी ही अवस्था किंवा ही वेळ आली हे खूप दुर्दैव होईल. आणि आपल्याला याच्यावर इमिजिएट क्लायमेट ऍक्शन प्लॅन हे एक झालं, सोलार आणि सोलारिफिकेशन ऑफ ग्रीन एनर्जी हे झालं, किंवा वॉटर ट्रीटमेंट प्लांट इन दी इंडस्ट्री झालं. हे सगळ्यांवरती आयमा सातत्याने, इनफॅक्ट अगेन व्हेरी हंबल टू से, माझ्या टेन्युअर मध्ये 1 फेब्रुवारीला जेव्हा मी टेक मी एक नवीन कमिटी फॉर्म केली, त्याचं नाव आहे क्लायमेट ऍक्शन प्लॅन. आणि क्लायमेट ऍक्शन प्लॅन मध्ये आम्ही वी आर वर्किंग ऑन देयर इज समथिंग कॉल्ड एज ESG. तर ESG सर्टिफिकेशन हे आज खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे फॉर ऑल दी कंपनीज टू सप्लाय टू युरोपियन नेशन्स अँड अमेरिका. त्याच्याशिवाय ते लोक प्रोडक्ट्स एक्सपोर्ट किंवा हे करू शकत नाही. ही खरं म्हणजे CSR मधून मी पण पाहिलंय, बॉश आणि सिमेन्सने कॉर्पोरेशन स्कूल साठी दिलेल्या फिरत्या प्रयोगशाळा आहेत, लॅबोरेटरीज आहेत, स्कूल मटेरियल पण दिलेलं आहे. हे खरोखर म्हणजे इंडस्ट्रीचा नाशिकच्या डेव्हलपमेंट मध्ये एकदम की रोल आहे थ्रू आउट याच्यात. एक मला शेवटचं एवढंच वाटतं की नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात युथ आहेत. सिटिजन्सचे काही इंडस्ट्री विषयीचे जे गैरसमज होते ते आता तुम्ही तुमच्या चर्चेतून दूर केलेले आहेत. येणाऱ्या जे लघु उद्योजक आहे, युवा वर्ग आहे, की यांना इंडस्ट्री डेव्हलप करायची, यांना स्वतःच्या पायावर उभं करायचंय, एक आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण करण्यासाठी शहरातल्या लोकांना, युथला आणि रिगार्डिंग डेव्हलपमेंट ऑफ नाशिक काय एक्सपेक्टेशन्स आहे हे तुम्ही नाशिक सिटिजन्सला एका याच्यात काय सांगा? जर नाशिकला आपल्याला एक चांगल्या शहराकडे किंवा एक रोल मॉडेल बनवायचं आहे, जे मी तुम्हालाही सांगितलं की आपण स्वतःहून नाशिककरांनी ह्या शहराला वाढवलं आहे आणि आज ज्या एक मुकामावर आणलेलं आहे, वी आर व्हेरी वेल नोन अँड वी आर वन ऑफ दी व्हेरी म्हणजे क्वालिटी सर्कल सारखा एक चांगला प्रकल्प सेंटर मधून पहिला सिटी जे चूज केलं ते नाशिकला केलं. तर असे जे उपक्रम नाशिकला जर मिळत आहे तर हे करताना आपलं एकच इंटेन्शन असायला पाहिजे, स्वतःला कुठेही आपण जर कमी नाही वाटायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या आयमा सारख्या संस्था आहे जे हँड होल्डिंग करताय. तुम्हाला कुठेही अडचण आली तर आपण त्यांना सपोर्ट देण्यासाठी डेफिनेटली पुढे येऊ. काळाच्या गरजेप्रमाणे जे जे विषय इम्पॉर्टंट आहे, जसं आता मी तुम्हाला सांगतो गाळ मुक्त धरण हे एक जे प्रकल्प आहे आपण ते डेफिनेटली हाताळणार आहोत आणि त्याला कसं सॉल्व्ह करायचं करणार आहोत. नाशिकची युथ जी आहे, वी हॅव एम्पल ऑफ ह्युमन रिसोर्स which is very important for any industry, whether it is hospitality, whether it is hospitals, whether it is industry किंवा tourism म्हणा. तर हे सगळं मिळून जे आहे आपल्याला जिथे जिथे मदत लागेल त्याच्यासाठी आयमा उभी राहणार. आणि मी सगळ्यांना परत एक ग्वाही देतो की 100% जिथे कोणाला काही सपोर्ट लागला, we will stand with him, we'll stand with them, we'll stand with the city to make this city a progressive, developed
आणि with a developed with all the norms which are to be followed as a good green safe city. क्या बात आहे. धन्यवाद ललितजी. आपण आता ह्या पॉडकास्ट मध्ये एक एनर्जी बघितली. खरं म्हणजे पहिला सीझन संपवताना आजचा आपला जो हा मेगा एपिसोड म्हणता येईल, या मेगा एपिसोड मध्ये एका युथ ठरवल्यानंतर काय करू शकतं, तरुण वर्ग काय करू शकतो आणि ह्या देशाची जी एनर्जी, जे पोटेन्शियल आहे ते याच्यातच आहे. आणि म्हणून नाशिकच्या इंडस्ट्री बद्दल असलेले गैरसमज, नाशिकच्या इंडस्ट्रीकडनं असलेले एक्सपेक्टेशन्स आणि ते इम्प्लिमेंट करण्यासाठी असलेलं एक दूरगामी विजन, याच्यावरती मला असं वाटतं की आपल्या सगळ्याच्या शंका निश्चितपणे दूर झाल्या. आपल्याला खूप आवडला हा एपिसोड. नेक्स्ट सीझन मध्ये पुन्हा नवीन काहीतरी, पुन्हा नवीन पर्सनॅलिटी, पुन्हा नवीन सब्जेक्ट आणि असंच चैतन्य सळसळत असलेलं तारुण्य हे घेऊन तुमच्या पुढे येऊ एका नव्या विषयासह. तर निश्चितपणे पाहायला विसरू नका. नेक्स्ट सीझन तो पाहूया. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इन टू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रहे NC देशपांडे और सुनीता चौहान. डिजाइन किया टीम क्रिएटर्स डेन ने और एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.